पंचांचा इशारा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल. आदेश वळवी. षटकातील पहिला बॉल. यामुळे सुंदर फटका. लेफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. आउटफील्ड थोडंसं खराब आहे त्या ठिकाणी. चेंडू स्टॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. फटका अतिशय सुंदर होता परंतु आउटफील्ड थोडंसं खराब आहे लॉंग लेगला आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर रोशन घोषे. संघाचं देखील या 2 धावाने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. चांगले बॅटर आहे रोशन घोषे. त्यानंतर निलेश दिवा भेंडीपाडा संघाचे. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला ऑन साईडला वळवला. चेंडू जाईल मिड ऑनला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 ओव्हरचा मॅच आपण पाहणार आहोत. 4 ओव्हरमध्ये एकंदरीत 50 ते 60 पर्यंत धावसंख्या पोहोचली गेली पाहिजे. त्याकरता हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये चांगले प्रयत्न करत आहेत आपल्या संघाकरता. आता मात्र स्ट्राईक एंडला निलेश दिवा याला आपण पाहणार आहोत. बॉलर तयार आदेश. यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा एकाबंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आपण जर पाहिलं तर नक्कीच आदेशाचे हात डोक्यावरती आले होते. नियंत्रण मध्ये नव्हता हा बॉलर. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस सुंदर चेंडू हाताळणे खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख कमबॅक. जबरदस्त वेग आहे या बॉलरकडे. वेगाने बीट केलेल्या बॅटरला निलेश याला. चेंडू जाईल डॉट. बॉलर तयार. पुढील बॉल असेल या षटकातील. आता मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय बॉलर आदेश वळवी. अप्रतिम कमबॅक त्याच्या माध्यमातून या 2 बॉलवरती राहिला गेलेला आहे. उंचपुरा नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. ससूपडा या संघाचा आदेश वळवी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. आता मात्र सुंदर फटकावीमध्ये चेंडू. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु त्याच्या अवाक्यापासून चेंडू थोडासा दूर पडला गेला होता आणि ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सावध आणि संत गतीने सुरुवात करताय दोन्ही बॅटर. निलेश दिवा त्यानंतर रोशन घोषे हे 2 बॅटर आहेत भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून. बॉलर तयार आदेश वळवी. यावेळेस हॅमर केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका. ऑन साइडला बॉलला वळवलेला आहे बॅटरने. या 4 धावाने संघाची धावसंख्या 9 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. यस रिव्ह्यूची मागणी केलेल्या बॅटरने. बिमर फॅक्टर आपण चेक करणार आहोत. वेस्ट लाईनच्या वर किंवा वेस्ट लाईनच्या खाली चेंडू डिलिव्हर झालेला आहे. आपण पाहणार आहोत जाणून घेणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पंचांनी तर नक्कीच हा बॉल फेअर बॉल घोषित केलेला आहे. पाहूया काय निर्णय येईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तिसरे पंच पाहणी करतील आणि जो काही आपला डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. अतिशय या स्पर्धेचा चांगला आयोजन चांगलं नियोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा 3रा दिवस आहे. अतिशय सुंदर स्पर्धा. चांगलं निसर्गरम्य वातावरण या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे.
येस, इट इज अ नो बॉल. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलेला आहे. वेस्ट लाईनच्या वर चेंडू डीप होत होता, तेच कारण आपण पाहिलं तर नक्कीच नो बॉलचा इशारा आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता पण 10 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र फ्री हिट बॉल असेल बॅटर रोशन घोषे याच्याकरता. धावसंख्या 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार आदेश वळवे. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. फ्री हिट बॉल आहे. चेंडूचे काल क्षेत्ररक्षक एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुरुवात मात्र नक्कीच आता मात्र चांगली झालेली आहे असं म्हणावं लागेल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगले प्रयत्न करत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावांची उभारणी केलेली आहे. रोशन घोषे त्यानंतर निलेश दिवा हे दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय गायत्री माता ससूपाडा या संघाला. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक टाकण्याकरता दीपेश वळवे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. गायत्री माता ससूपाडा संघाच्या माध्यमातून दीपेश वळवे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हा देखील एक चांगला बॉलर आहे या संघाचा. कमबॅक करून द्यावं लागेल या बॉलरला. विकेट प्राप्त करावे लागतील कारण मागच्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाले होते. आदेशच्या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल दीपेश वळवे या बॉलरला. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट सुरुवात. यावेळेस सुरेख चेंडूच्या ताळणी खेळायचं होतं स्क्वेअर कट पॉइंटच्या दिशेने. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर रोशन घोषे. चेंडू जाईल डॉट. सुरुवात मात्र चांगल्या प्रकारे करतोय बॉलर दीपेश वळवे. अप्रतिम बॉलिंग करावे लागेल या ओव्हरमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेस अतिशय सुरेख चेंडूच्या हाताळणे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. 2 चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीने हाताळलेले आहेत बॉलरने. दीपेश याने अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या मागील 2 बॉलमध्ये त्याने दाखवून दिलेला आहे. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पुश केलेला आहे. चेंडू जाईल शॉट गली क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 1.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाची 2 बॅटर आहेत. प्रयत्न नक्कीच करत आहेत आपला संघाकरता. मोठे धावसंख्या उभारण्याकरता चांगलेच प्रयत्न करत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला निलेश दिवा असेल. निलेश दिवा ऑन स्ट्राईक उजवा हाताचा बॅटर आहे. त्याच्याकरता ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलरने दीपेश याने आणि त्या बॉलला ऑन साईडला लॉफ्ट ड्राईव्ह केला बॅटरने. निलेश याने चेंडूला पाठवतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसातील पहिला षटकार निलेश दिवाळच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपर चुकतोय. चेंडू जाईल विकेट कीपरच्या मागे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या
बाहेर निघून जाईल. सरळ 4 धावांसाठी चौकार. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच यावेळेस कमबॅक केलेला आहे गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा संघाच्या या बॅटरने. संघाची धावसंख्या 22 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 22 धाबा. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच दीपेश वळवी हा बॉलर आता मात्र स्ट्रगल करताना दिसतोय, प्रेशर मध्ये येताना दिसतोय. मागील 2 बॉल मध्ये त्याने 10 धावा एकंदरीत खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 22 धाबा. धावसंख्या 22 धाबा. धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धावांची सरासरी अद्यावत केलेली आहे या दोन्ही बॅटरने. नक्कीच चांगले प्रयत्न करतात आपला संघाकरता. 11च्या सरासरीने जर वाटचाल केली 44 पर्यंत मजल मारू शकतात, परंतु आणखीन चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण त्यांच्या विपक्षामध्ये गायत्री माता सासूपाडा हा संघ देखील कमी नाहीये. त्याच्यामध्ये देखील चांगले बॅटर आहेत. चांगले फटके मारण्याकरता ते जाणले जातात. आता मात्र 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. निलेश दिवा, रोशन घोषे अप्रतिम बॅटिंग करतात आपल्या संघाकरता. तर नवीन बॉलर किरण म्हसे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. किरण तयार. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका हुक केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. हाफ टाकर बॉल होता आणि त्या बॉलला बॅकफुटवरती येऊन बॉलला हुक केलेला आहे बॅटर रोशन याने. चेंडूला पाठवतोय वायडिश फाईनली एक बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 26 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच लाईन लेंथ मध्ये बिघाड झालेला आहे या बॉलरचा. किरण पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल आणि फलंदाज होईल बा तो म्हणजे रोशन घोषे. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाची. चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न होता बॅटर रोशन याचा, परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नाहीये. चेंडू वरती सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख कॅच. डीप मिड विकेटला कंप्लीट केलेला कॅरी केलेला आहे आणि पहिली विकेट डाऊन होईल आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाची. रोशन याचा विचार केला तर त्याने आपल्या संघाकरता 14 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 14 धावांची बॅटिंग 14 धावांची पाराडी केली. 9 बॉलमध्ये नक्कीच 13 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चुकतो. चेंडू जाईल फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. एका पंता धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 28 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा. तर नवीन बॅटर संकेत घोषे एंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार किरण. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म. ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे निलेश दिवा. बॅक टू द पवेलियन गॉन. या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त करतोय बॉलर किरण मसे. चांगला कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघाकरता.
चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, कोणत्या प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये समोरील बॅटरला. चांगल्या लाईन, चांगला लेंथ मध्ये चांगला नियंत्रण त्याच्याकडे आहे. यामुळे जर पाहिलं तर नक्कीच चांगले बॉलिंग करतोय आपल्या संघाकरता मिस्टर किरण मसे. 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. कॉन्फिडन्स त्याचा वाढला असेल. संघाची धावसंख्या 28 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र नवीन बॅटर ऋतिक घोषे एंटर झालेला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल ऋतिक हा बॅटर. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. लेग बायचा इशारा आलेल्या पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 29 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29 धावा. आता मात्र धावसंख्येला नक्कीच पूर्ण विराम लागलेला आहे. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. भेंडीपडा बी संघाच्या माध्यमातून बॉलर तयार किरण मसे. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. वेलकम राकेश ठाकरे. मालजीपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राकेशजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक खाते स्वागत. यस, या 4 धाबा मात्र पळून पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटरने. या 4 धाबाने संघाची धावसंख्या 33 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धाबा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी अद्यावत करत आहेत आई गादुबे स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाचे बॅटर. धावसंख्या 33 धाबा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र नवीन बॉलर किशोर हरबटे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अंतिम षटक टाकण्याकरता हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या 33 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक घोषे त्यानंतर संकेत घोषे मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना आता मात्र या ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील. चांगले प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला. स्ट्राइक एंडला ऋतिक घोषे याला आपण पाहणार आहोत. तर बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर किशोर हरबटे. हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर किशोर हरवटे. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी खेळायचं होतं मिड विकेट च्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. सुरेख सुरुवात करतोय बॉलर किशोर हरवटे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर. गायत्री माता ससुपाडा या संघाचा. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस बॅटची एज अँड फलंदाज बाद होईल तो म्हणजे ऋतिक घोषे. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता या बॅटरचा, परंतु बॅटची एज लागून चेंडू सरळ विसावला गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. ऋतिक घोषे हा बॅटर बाद झालेला आहे. ऋतिकेचा विचार केला तर एकही धावा त्याला बनवता आलेले नाहीये. 0 या अंकावर बाद होऊन तंबूत परतला गेलेला आहे. एक चांगला बॅटर आहे या संघाचा, परंतु त्याच्या नावावरती एकही धाव त्याला बनवता आलेले नाहीये. तर त्याच्या जागेवरती विकी दिवा हा बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एकंदरीत 33 अंकावरती कायम आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये किशोर याचे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. सुंदर सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. तर नवीन बॅटर विकी दिवा स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार किशोर. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस काय करताय मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल
या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर किशोर हरवटे. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये अप्रतिम मारा करतोय. नियंत्रणबद्ध गोलंदाजी. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर किशोर हरवटे. विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. आता मात्र षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस विकेट किपर चुकी करतोय. एकदा मात्र कंप्लीट 22चा इशारा आलेला पंचांचा. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्येला कुठे ना कुठे पूर्णविराम लागला गेलेला आहे. दोन बॅटर आहेत मैदानात, शांतमय संकेत अँड विकी. त्यांना आता मात्र या दोन बॉलमध्ये मोठे फटके मारण्याकरता प्रयत्न करावे लागतील. बॉलर तयार किशोर. षटकातील पुढील बॉल असेल. फुलटॉस बॉल. हॅमर्ड केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरे येतो कहाणी में ट्विस्ट. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. बिमर बॉलच्या ताळणी. 4 बॉलमध्ये नक्कीच सुरळीत चालू होतं किशोराच्या माध्यमातून, परंतु या बॉलमध्ये त्यांनी मिस्टेक केलेली आहे. बिमर बॉलची हाताळणी केलेली आहे. या 7 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 41 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 41. फ्रेड बॉल असेल. स्ट्राईक एंडला संकेत घोषे असेल. काय संकेत देईल आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून मिस्टर संकेत घोषे. बॉलर तयार किशोर. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि निघून जाईल 4 धावांकरता. चौकार बॅक टू बॅक 2. बिमर बॉलची हाताळणी केलेली आहे बॉलरने किशोर याने. आता मात्र बॉलर चेंज होईल. बॅक टू बॅक 2 चेंडू अगदी वेस्ट लाईनच्या वर त्याने डिलिव्हर केलेले आहेत. खराब बॉलिंग या मागील 2 बॉलमध्ये राहिली गेलेली आहे किशोर याची. संघाची धावसंख्या 46 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 46 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. आता आपण पाहणार आहोत त्याच्या जागेवरती उर्वरित बॉलची हाताळणी करण्याकरता कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. प्रदीप वरठा हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. प्रदीप वरठा हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यामुळे जर पाहिलं तर नक्कीच कमबॅक केलेला आहे आईगाव देव स्पोर्ट मेंढीपडा बी संघाने. फ्री हिट बॉल असेल. बॉलर तयार प्रदीप वरठा. आता मात्र खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. प्रॉपर बॅटमध्ये चेंडू आलेला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. चांगली सुरुवात प्रतिभेच्या माध्यमातून या बॉलवर राहिली गेलेली आहे. आता मात्र शेवटचा बॉल असेल. एक मोठा फटका मारण्याची गरज असेल बॅटरला. स्ट्राईक एंडला संकेत घोषे याला आपण पाहणार आहोत. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि तिसरा धाव घेण्याकरता फलंदाज होईल बाद, तो म्हणजे संकेत घोषे. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. या 2 धावा कंप्लीट. या 2 धावाने संघाची धावसंख्या 48 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आणि 49 धावांचं लक्ष असेल गायत्री माता ससूपडा या संघाला. चला या मॅच नंतर पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपडा ए संघाचा कर्णधार, त्यानंतर युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाचा कर्णधार आलेला आहे. तर विनंती असेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपडा ए या संघाला आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. हेलो हेलो चेक चेक. हेलो हेलो चेक.
चला हॅलो. आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत. आपले सन्माननीय मान्यवर राकेशजी ठाकरे साहेबांचा आपण या इनिंग ब्रेक मध्ये स्वागत आणि सन्मान करणार आहोत. थँक्यू. हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. टॉस करूया मित्रांनो. टॉस बॉक्समध्ये दोन संघ नायक हॅलो हॅलो. चला टॉस आता आपण करणार आहोत. भेंडीपाडा वर्सेस हॅलो युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी या दोन संघाच्या दरम्यान हॅलो, टॉस करणार हॅलो. आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. हॅलो हॅलो हॅलो. या संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय त्वरित कळवा विनंती असेल राकेश ठाकरे या संघनायकाला. हॅलो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब चषक 2026. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. मी समालोचक जयेश डुगले आपल्या सगळ्यांचं मनापासून करतोय स्वागत. समालोचनाची धुरा मात्र स्वीकारत असताना या तिसऱ्या दिवसामध्ये सर्वप्रथम गणरायाला वंदन करेन. प्रथम वंदन गणरायाला सुरुवात करतोय शुभ कार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे दैव सर्व कारुष्य सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जरूर करेन. त्यानंतर ऐकवीरा मातेला वंदन करतोय. आई दुर्गादेवी मातेला वंदन करतोय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. नवा रंग नवा उत्साह नवा दिवस आणि नवी आशा. आज आपण बघितलं तर नवा जोश घेऊन पुन्हा एकदा या तिसऱ्या दिवसामध्ये दाखल झालेले जे सकाळच्या सत्रामध्ये जे दोन संघ आणि संघांचं आपण बघितलं तर मग जो खेळ पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा केल्या 48 आणि 49 धाव्यांचं लक्ष. पंच मात्र देत आहेत इशारा. मॅचला होत आहे सुरुवात. निलेश दिवा बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याला मात्र आपण पाहिलं खेळण्यासाठी स्ट्राईक एंडकडे जो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय किरण मसे नावाचा बॅटर. गायत्री माता ससुपाडा संघ पण पाहिला तर एक चांगला संघ म्हणून गणला जातोय. चांगला खेळ करण्याची धमकम ठेवणारा हा संघ. क्षेत्ररक्षण असो बॉलिंग असो की मग बॅटिंग असो भरपूर प्रगती केली आहे. परंतु आता काय करेल. पहिला चेंडू आपण पाहिला तर फेकला गेला. अगदी आपण पाहिला तर आता काय करेल. बॅट आणि बॉडीच्या मधून पहिला चेंडू आपण पाहिला तर फेकला. बघा पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मग निर्धाव. पुन्हा एकदा आपण पाहिला तर हाही चेंडू आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला निर्धाव. मिळतोय. आपण बघितलं तर या वेळेला नेमकं काय घडलं गेलंय. पुन्हा स्क्वेअर लेग अंपायर नक्कीच या वेळेला हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळला जात आहे. पाहू शकतो यावेळेस नेमकं काय झालंय तर दोन धावा मात्र जोडल्या जात आहेत. दोन धाव्यांनी आपण पाहिलं तर मग बघा आता आपण पाहू शकतो की आमच्या अंपायर्स इथे इन्व्हॉल्व्ह झालेत आणि त्यांनी तिसऱ्या अंपायरची इथे डिमांड केलेली आहे. तिसऱ्या अंपायरची डिमांड का केली आहे कारण की ॲक्शन थ्रो
नक्कीच त्यांच्या मनामध्ये शंका आहे, डाऊट आहे, ते क्लिअर केले जाईल. आणि त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट करतोय की मग अंपायर 2 ते नक्कीच 3 अंपायर्स यावं लागेल. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ऑनफिल्ड अंपायर देखील येत आहेत. त्यानंतर लोकेश आपण देखील या, कारण की अनुभवी खेळाडूंची गरज सध्या तरी इथे आहे. बघा आपण बघितलं तर यावेळेला ऑनफिल्ड अंपायर स्वतः आले होते. स्क्वेअर लेग अंपायरने देखील आपण बघितलं इथे इंटरेस्ट दर्शवला गेला होता. आणि आत्ता स्वतः ऑनफिल्ड अंपायरने देखील निरीक्षण केलं गेलंय आणि डिसिजन लगेच असं आपण पाहिलं तर ऑनफिल्ड मात्र जाताना आपल्या जागेवर पोहोचलं जाईल. कारण की गोलंदाजी आपण पाहू शकतोय जी नियमामध्ये बसली पाहिजे. आणि यावेळेला आपण पाहिलं तर आमचे ऑनफिल्ड अंपायर संतोष वळवी, रुपेश दांडेकर त्यांनी देखील पाहिलं. आणि इट्स अ नो बॉल. ॲक्शन थ्रो गोलंदाजी मात्र हाताळली गेली आहे. आणि हे चित्र मात्र आपण पाहिलं तर हे इथे आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे ॲक्शन थ्रो गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर हस्तक्षेप केला गेला आहे. आणि आत्ता मात्र आपण पाहिलं तर निलेश देवा या खेळाडूला मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मात्र बंदी घातली जाते. आणि इथे आपण पाहू शकतो हा मोठा फटका लागू शकतोय. कारण की बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आणि या सीझनमध्ये आपण बघितलं तर मग MB यांना देखील आपण पाहिलं, महेश बाडांगे त्यांना देखील आपण पाहू शकलं की पोमांच्या मैदानावर. त्यानंतर APL मध्ये आपण पाहिलं सूरज खोपडकर, किरण केने असतील आणि अनेक असे खेळाडू आहेत. आणि जे या सीझनमध्ये आपण पाहिलं तर मग गोलंदाजी करताना पाहायला मिळणार नाही आहेत आता. आणि त्या कॅटेगरीमध्ये निलेश दिवा यांचा देखील आपण पाहिला तर हा नंबर येताना बघायला मिळत आहे. पाहूया आता की रिप्लेस गोलंदाज कोण वापरला जाईल. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे या वेळेला थोडंसं आपण पाहिलं तर गोलंदाजीची कृती आपण पाहिलं तर निदर्शनात आली आहे. 2+1 म्हणजेच एकूण 3 धावा मात्र मिळतील. आणि या 3 धावा जोडल्या गेल्यात आपण पाहिलं टीमच्या टोटलमध्ये. आणि आता आपण पाहिलं तर किरणसाठी मेजवानी असेल. कारण की मेजवानीचा फायदा मात्र नक्कीच घ्यावा लागेल. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी, ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. आज सकाळचं सत्र आपण पाहू शकतोय 48 धावाच्या फलकावर सुरुवातीला लगावल्या गेल्या, परंतु चेस करताना 49 करायचे आहेत. अंकुश गोवारी गोलंदाजाला मात्र आपण पाहिला निवडले गेले आता रिप्लेस गोलंदाज म्हणून. फ्रीटचा बॉल होता. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर थोडंसं वेट मागे टाकून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा तर मी दुसऱ्या वेळेचा प्रयत्न चेंडूची फेकी मात्र हा ना आपण पाहिलं तर कॉलिंग चुकलं गेलं होतं. परंतु या वेळेला नेमकं काही आपण झालंय थोडंसं आदेश नाराज होत आहेत. कारण की त्यांना माहिती आहे इकडे एखादा चुकीचा कॉल, एक धाव कमी आली चालेल परंतु एखादा चुकीचा कॉल नको आहे. आणि इथे आपल्याला धावचीच्या स्वरूपात कदाचित विकेट डाऊन नाही करायची आहे. धावसंख्या पोहोचली आहे 4 च्या घरामध्ये. अंकुश यांचा चेंडू पाहतोय आपण समोर आदेश, चांगले खेळाडू आहेत आदेश.
सफल झाले. मागे मात्र फटका खेचून मारलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा मात्र चेंडू पोहोचवला गेलाय. आदेश वळवीची खासियत आहे, ताकद मात्र पूर्ण फटक्यामध्ये जोगतायत. आणि आपण पाहिलं तर हे शक्ती प्रदर्शन करत असताना चौकार मात्र त्यांच्या बॅटमधून हा पहिलाही त्यांना पाहायला मिळालाय. सफल झाले. मागे मात्र फटका खेचून मारलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या व्हॉट इज ए पहा. इथे आपण पाहिलं तर आदेश स्ट्राईक एंडकडे आहेत आणि आदेश जास्त वेळ स्ट्राईक एंडकडे राहतील ना, त्यांना थोडंसं आपण बघितलं तर मग शांत राखणं थोडं कठीण जाऊ शकतंय. कारण की नॅचरल खेळ त्यांचा आहे, बिंदास खेळ करण्यासाठी माहिर आहेत. पुढील बॉल थोडंसं सफल झाले होते. यावेळेला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की बॅटर्सचं आपण पहिलं फुटवर्क ओळखलं की बॅटर काय करतायत, सफल झालेत. आणि त्यावेळेला आपण पाहिलं की चेंडू हा थोडासा त्यांच्या जो झोनच्या थोडा बाहेर हाताळला गेला. चांगलं कमबॅक अंकुशांचं पाहायला मिळत आहे. टीमची टोटल 8 पाहायला मिळत आहेत आत्तापर्यंत, बिनबाद 8. आणखीन आपण पाहिलं तर भर पडेल डेफिनेटली, परंतु आदेश फुलटास लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये पाहतोय एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मध्ये आलेला दुसरा चौकार. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. 49 धावांचा पाठलाग करत असताना फलकावर आपण पाहतोय आलेल्या पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद 12 धावा. आई गावदेवी माझी माऊली, आई माऊली माझी सावली, आई बैसली नारेन गावाला, आई बैसली नारेन गावाला. ए सकाळची आरतीला नाक मारी दिनेश ये बंधवाला. Thank you so सकाळची very much, आरतीला विजय. नाक मारी दिनेश ये. आज या संघामध्ये आपण बघितलं तर लहू घोषे नाहीये, त्यांची कमतरता जाणवते. आणि आपण पाहिली आहे तर मग त्याच तर गोष्टीचा गायत्री माता स्पोर्ट्स ससुबाडा संघ फायदा घेतोय. किरण यांना आपण बघितलं तर चांगला रोल पूर्ण करायचा आहे. आदेश आपण पाहिलं तर मग की फॅक्टर प्लेयर असतील सध्या तरी, कारण की मैदानाच्या आतमध्ये आदेशांचा रोल खूप महत्त्वपूर्ण असेल. कारण की एका बाजूने आपण पाहिलं किरण जे थोडंसं स्ट्रगल करताना सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाले, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की थोडंसं जो गेम बदलला गेला. संकेत घोषेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. बघा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धावा. अठरा चेंडूचा खेळ आणि जिंकण्यासाठी 37 धाव्यांची गरज. आपण पाहिलं तर ह्या 37 धावा आता चेस करायची आहेत. आणखीन आपण पाहिलं तर एका ओव्हरमध्ये 12 आल्यात, परंतु प्रति ओव्हरमध्ये आपण पाहिली आहे ना तर 12.25ची सरासरी आहे. म्हणजेच तुम्हाला 12-13 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये जोडाव्याच लागतील. आणि त्यात तर कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे काहीतरी मात्र टीमला तर कराव्या लागतील. संकेतच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला गेला आहे स्ट्राईक एंडकडे. किरण कॉमेंट्री बॉक्स एंडकडे आपण बघितलं तर मारा करेल संकेत या वेळेला किरणसाठी. हा पहिला बॉल. पहिला बॉल मात्र अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. हा चाललाय निर्धाव. इकडे आपण पाहिलं तर किरणचा खेळ आतापर्यंत थोडासा स्ट्रगलीचा राहिलाय, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर त्यांना देखील या मॅचमध्ये जर लय प्राप्त करायची असेल तर थोडासा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. थोडंसं आपण बघितलं तर मग चांगल्या विचाराने खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता चांगला फटका खेचून मारलाय, परंतु फिल्डर तिकडे निलेश दिवाला मात्र निवडले गेलंय. एलिव्हेशन नाही मिळालं. चेंडू मध्ये आपण पाहिलं ताकद टाकण्याचा प्रयत्न, फिल्डरची निवड केली आहे फटक्याने. आणि पहिला धक्का गायत्री माता टीमला मात्र इथे लागतोय आणि किरणला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आउट. आई गावदेवी माऊली, खेळ करण्याचा साऱ्या प्रयत्न करावा लागेल. गावाची साबुली. आई गावदेवी माऊली, साऱ्या गावाची साबुली. गवते भक्ताच्या केला, गवते भक्ताच्या केला. फिल्डर तिकडे
आई गावदेवी अवतरली मन गवया गावाला आई गावदेवी अवतरली. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुरुनाथ कोम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 1 डाऊनला. आल्या आल्या अकुट टप्प्याची लेंथ उडवले, परंतु क्या बात आहे, जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पडले क्षेत्रामध्ये, ग्रेट एफर्ट्स पाहायला मिळालं आणि कॅच जबरदस्त कंप्लीट केला जातोय. फिल्डर तिथे पाहायला मिळाले मिस्टर संतोष घोषे यांच्या माध्यमातून एक अफळातून कॅच, विकेट डाऊन. गुरुनाथ देखील झालेत बाद. आल्या आल्या अगदी टप्प्याची लेन उडवले, परंतु क्या बात. आल्या आल्या अगदी टप्प्याची महिमा तिचा हा परंतु क्या बात. ठेवते घरदार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता पहा, मागील 2 चेंडूवर 2 विकेट डाऊन झालेत. गोलंदाज देखील हॅट्रिक वर आलाय संकेत. किशोर हरवटे मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता किशोर यांना चांगला खेळ करावा लागेल डेफिनेटली, कारण की बॉलर चांगली लय प्राप्त करतोय या ओव्हरमध्ये. हा पाहिला पण तर मिस टायमिंग शॉट हवेत आहे आणि तिसरी विकेट. विकेटचे हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडूवर 3 विकेट डाऊन केलेत. गायत्री माता ससुपाडा टीम आता पाहिली आपण पूर्णपणे अडचणीमध्ये आलंय आणि त्याचं कारण गोलंदाजी आपण पाहिली आहे तर विकेट टेकिंग पाहायला मिळते मिस्टर संकेत घोषेची. चांगली लय प्राप्त करतोय या ओव्हर. घरदार आहे गावाच्या मधोमधी माझ्या आईचा मंदिर. माता पावते गो नवसाला आई पावते गो नवसाला आई पावते नवसाला आई गावदेवी Thank you, DJ. मन गवया बघा नेमकं गावाला. काय झालं इकडे तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये 3 लागोपाठ विकेट, 4 चेंडू, एकही धाव आलेली नाहीये. काय स्पेल फेकला गेलाय संकेतनं. गेम चेंजिंग स्पेल. दीपेश आणि आदेश आता हे 2 बंधू. हा बॉल पाहिला पण तर लेग स्टंपच्या बाहेर फेकलाय. वाईड मात्र मिळाला 1 रन. बघा भरपूर मात्र वाट बघावी लागली 1 रन घेण्यासाठी आणि ती मोफतने दिले, ती पण बॅटरने नाही कमावली आहे तर ती दिलेली आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात बॉलरने. आदेश यांना पण पाहिलं तर 2 चौकार त्याने लगावले. दीपेश यांना पण पाहिलं तर ते नवीन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी. आता चांगला फटका खेचून मारलाय. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. अडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय परंतु अडवण्यामध्ये असफल आणि जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी येईल हा चौकार. पाहू शकतो या वेळेला चौकार मात्र येताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. थोडंसं नियंत्रण अक्रॉस द लाईन या वेळेला अपील केली गेली आहे आणि लेग स्टंपला मात्र आपण पाहिलं तर प्लम सापडला गेला. बॅटर आपण पाहिला तर मिस्टर दीपेश आणि विकेट क्रमांक 4 या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. मॅच आता थोडंसं चेसिंग करताना आपण पाहिले तर अडचणीमध्ये सापडलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. गायत्री माता स्पोर्ट्स ससुबाडा टीम. अडचणीचं प्रमाण मात्र आपण पाहिलं वाढवलं गेलं आहे, ते म्हणजेच गोलंदाज संकेतनं 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 ओव्हरमध्ये 49 धावांचा पाठलाग करत असताना फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 धावा. आणखीन देखील आपण बघितलं तर 12 चेंडू आणि 32 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आहे.
ही गरज मात्र आपण पाहिलं पुरवली जाईल की नाही प्रत्यक्षात आपण पाहूया. पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे. बारा चेंडू 32 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय रोशन घोषे नावाचा गोलंदाज. ओ या वेळेला आपण पाहिलं तर विकेटची हवी होती. भेंडीपाडा टीमला मिळाली आहे आदेशची आणि आत्ता आपण पाहिलं तर संकट आणि संकटच येताना पाहायला मिळालंय. 11 चेंडू 32 धावेंची आता गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहिलं गायत्री माता ससूपाडा टीमला गणेश जी दिवा त्यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम गणेशजी दिवा, आपलं देखील मनापासून स्वागत करतोय आम्ही. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित आदरणीय सन्मान्य श्री विजय शेठ पाटील साहेब चषक 2026. आज आमच्यासोबत अमित जी शर्मा चे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले. तर चांगला आवाज पहिल्या इनिंगमध्ये आपण ऐकला गेला. PL मध्ये देखील त्यांचं महत्त्वपूर्ण आपण बघितलं योगदान आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये मिळालं आणि सातत्याने या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आता हा त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. एकूण 2 दिवसचा आवाज त्यांचा उद्याच्या दिवसामध्ये देखील ऐकायला मिळेल. विजयजी भोई जे 2 दिवस आम्हाला लाभले गेले आता 2 दिवस नाही येत ते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश घाटाल. बॉल खेळलाय मात्र आपण पाहिले तर विकेट किपर तिकडे आपण पाहिलं तर फेम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिले तर विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. किती विकेट डाऊन झालेत तर आपण पाहिले तब्बल 6 विकेट डाऊन झालेत. गायत्री माता ससूपाडा टीमच्या माध्यमातून आज मात्र जो खेळ पाहिला आपण थोडासा निराशजनक राहिलाय. कारण की सुरुवात आपण पाहिली ना तर ती अपेक्षित आदेशने तर करून दिली होती 12 धाव्यांची. पण नेमकं काय झालं की दुसऱ्या ओव्हरमध्ये ना थोडंसं खेळण्याचा जो इंटेन होता ना तो वेगळा होता. बघा 1 विकेट किरणची गेली, त्यात नंतर आपण पाहिले की विकेट आपण जी गुरुनाथची गेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं की मग तिसरी विकेटचे लागोपाठ 3 विकेट गेले ना. तिथेच आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये इम्पॅक्ट पडला गेलाय. इथे आणखीन 1 विकेट गेल्यानंतर मॅच पूर्णपणे फसलेली आपल्याला बघायला मिळते. आता या ओव्हरमध्ये देखील एकही धाव आलेली नाही आहे. हा गोलंदाज जर देखील आपण बघितला ना तर मग विकेटच्या हॅट्रिक्सवर येताना पाहायला मिळते. म्हणजेच इथे हॅट्रिक्सचा कारनामा डबल करण्याची संधी. हा बॉल पाहिला आपण तर बॅटरच्या झोन पासून लांब अपस्टंप यॉर्क ऑफसाइड यॉर्क मात्र हा चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडू, एकही धाव आलेली नाहीये. 32 धाव्यांची गरज आहे आणि आता चेंडू शेष आहेत 9. सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. रोशन घोष आपण पाहिलं इम्पॅक्टफुल खेळाडू, लेफ्ट हँडेड भरपूर आपण पाहिलं तर या खेळाडूने इम्प्रेस केलाय. मागचं सीझन देखील छान गेलं. मागच्या सीझन मध्ये देखील बॅटिंग बॉलिंग त्याने छान केली आणि आज देखील तो कारनामा करतोय. त्या मैदानाचा विचार करायचा झाला तर साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगरने आयोजित केलेलं हे मैदान आणि ससूनगर हे मैदान आहे. या मैदानावर आपण बघितलं तर अनेक स्पर्धा आपल्याला पूर्ण होताना बघायला मिळाल्यात. आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पहिली स्पर्धा पाहिली आहेत. त्यानंतर आपण या मैदानावर जर विचार करायचा झाला तर मग सरकारच्या माध्यमातून सरकार क्रिकेट असोसिएशनच्या नक्कीच स्पर्धा देखील होताना बघायला मिळाल्या. त्यानंतर आपण बघितलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील स्पर्धा होताना आपल्याला बघायला मिळाल्यात. सध्या तरी आपण पाहिलं तर मग जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
हा हनुमान बाउन्स थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स आहे, एक्सेप्ट करत नव्हते बॅटर आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर वाईट बॉल, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर चा इशारा देखील पोहोचवला जाईल बॉलरला. बघा धावसंख्या आपण पाहिली तर 20च्या घरामध्ये पोहोचले, 29 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी. बघा हा इंटेन्स चांगला असायला हवा, कारण की आक्रमक सोच असायला हवी. तुम्ही मॅच मध्ये कुठे आहेत आणि कुठे नाही आहेत, परंतु बॅटर जोपर्यंत आक्रमक सोच दर्शवणार नाही आहेत ना तोपर्यंत समोरच्या संघावर काही परिणाम पडत नाही आहे. आणि तेच पाहिलं आपण तर आक्रमक सोच असायला हवी. जरी तुम्ही डेफिनेटली मॅच मध्ये मागे पडलाय, परंतु लढण्याची धमक, लढण्याची जिद्द आणि आपण बघितलं तर लढण्याची आपण पहिला परिभाषा ठेवायला हवी आहे, ती दर्शवली गेली होती या वेळेला. या बॉलला खेळत असताना 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय, 10 मात्र 1 मिळाली शेवटच्या बॉलवर. आता 6 चेंडूचा खेळ शेष आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिले 28 धावांची गरज. पुढील मॅच देखील आपण पाहणार आहोत, युनिटी स्पोर्ट चिंचोटी अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा ए. राकेश ठाकरे आणि टीम आपण बघितलं तर सज्ज आहे. त्यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी डिसाईड केलं होतं, डेफिनेटली मला तरी वाटते की बॉल फर्स्ट मला वाटते निवडले त्यांनी. आणि गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा ए टीम देखील आहे, म्हणजेच काय आजच्या दिवसामध्ये बेंडीपाड्याच्या 2 टीम्स. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहतोय पण ऋतिक घोषे आले. तर 6 मध्ये 28 इथे चमत्कार बॅटरला करावा लागेल. हा बॉल पाहिला आपण बॅकफुटला पंच केला जातोय, डेफिनेटली आपण पाहू शकतो. तर 1 धाव मात्र जरूर मिळेल. सध्या तरी आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे किशोरचा जो स्पेल राहिला होता ना, जे 2 खराब चेंडू आले होते ना, कदाचित त्या 2 खराब चेंडूचा मोठा फटका लागला गेला, कारण की ह्या धावा आपण बघितल्यानंतर त्याच आहेत, एक्स्ट्रा मध्ये त्या आता आहेत. किशोर आणि प्रदीपने मात्र ते स्पेल मात्र पूर्ण केला होता. पण आता आपण पाहिलं तर ऋतिक घोषे आपण पाहिलं जी गोलंदाजी करतायत, मॅच जिंकण्याचं स्वप्न आता स्वप्नच राहील, कारण की राहिलं आहे तर 3 चेंडूचा खेळ आणि या 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिल्यानंतर धावा 27. हा फटका खेचून मारलाय, बघा येतोय, ज्याही प्रमाणे येतोय परंतु येतोय. अशीच सोच असायला हवी आहे. षटकार ठोकला गेलाय, बॅटर आपण बघितलं तर त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. कारनामा केलाय सिक्सर ठोकण्याचा प्रदीप वरठाने. प्रदीपकडे आपण पाहिलं तर मग बॅटिंग करण्याची क्षमता आहे, परंतु आता आपण पाहिलं तर या षटकाराने मात्र ते काम बनणार नाहीये जे बनवायला पाहिजे होते सुरुवातीला. सुरुवात आपण पाहिली तर 12 धावांनी झाली होती. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 12.25 म्हणजे 12 सव्वा 12ची सरासरी होती, ती प्राप्त करता आली नाहीये. फटका हवेत इथे आपण पाहिलं तर मग धावा मिळतील 2. मॅच आपण पाहिली आहे तर मग जिंकण्यासाठी आता पाहिलं तर जवळजवळ 1 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 1 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहिली आहे ना तर गरज 19 धाव्यांची. 19 धावा हव्या असतील आता एका बॉलमध्ये. नेमकं आपण पाहिलं तर काय झालं, कसं झालं, कुठे झालं, आता ही गोष्ट मात्र देखील विचारात आणावी लागेल काहीतरी मात्र ससू पाडायला. बघा चांगला फटका अजून एक खेचून मारला जातोय. षटकार येताना पाहायला मिळालाय, परंतु 13 धावांनी आपण पाहिलं तर नक्कीच हा मॅच गमावला जातोय. आणि या 13 धावा कोणत्या असतील तर त्याच या 13 धावा असतील ज्या नो आणि आपण पाहिलं नोच्या स्वरूपात आल्या होत्या. सिक्सर आला होता, मागे चौकार आला होता आणि त्याच मात्र या धावा असतील त्या मात्र यावेळेला मागात पडतायत. आणि आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर झाल्या गेलं गंगेला मिळालं असं म्हटलं जात आहे. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळूया. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जाईल तो खेळाडू ठरतोय, तो म्हणजेच मिस्टर संकेत घोषे. प्लेअर ऑफ द मॅच. 6 चेंडू 16 धावा केल्या आणि 1 ओव्हर फेकत असताना 4 विकेट मात्र त्याने प्राप्त केले. 5 धावा देत आणि संकेत ठरतायत या मॅचचे हिरो. या संकेत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण कलेक्ट करा. आणि पुढील मॅच जो आपल्याला बघायला मिळेल
या पुढील मॅचच्या दिशेने आपण वाटचाल करूया. एका बाजूने आपण पाहिलं तर मग युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी टीम आणि गावठी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीम. आता बी टीमचा परफॉर्मन्स विजयी झालाय. आता आपण बघितलं तर मग या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग कोणाचा परफॉर्मन्स छान होईल, चांगला होईल. बघा स्वप्न आपण पाहिली ना तर ती कालच्या दिवसामध्ये 2 पूर्ण झाली आहेत. एक स्वप्न पूर्ण झालं, पुन्हा एकदा 6व्या